पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, आज 1 सप्टेंबर, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आपला हात जगन्नाथ, जिथे राबतो हात तेथे हरी। ही ओळ आपला हात जगन्नाथ याचा अर्थ सर्वसाधारणपणे एकच आहे। श्री महाराजांना या प्रस्तुतच्या म्हणीमधून हेच सांगायचे आहे, हात राबता असावा, गळा गाता असावा, मळा शिंपता असावा, म्हणजे आपोआप चांगले कार्य घडू शकते। सहजपणे आपण म्हणतो की नाही, हात फिरे तिकडे लक्ष्मी फिरे। याचा अर्थ घरात तुम्ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे चैतन्य तुमच्या घरात येईल, म्हणजेच परमेश्वर तुमच्या घरात वास करेल। अर्थात जिथे परमेश्वर आहे तिथे राजलक्ष्मी येणारच। परमेश्वराच्या ठिकाणी दारिद्र्य कसे राहील? हाताने बहुकाम करतो विश्रांती घेण्यास्तव। भविष्यात विश्रांती हवी असेल तर अगोदर जोपर्यंत मनगटात सामर्थ्य आहे तोपर्यंत कष्ट करून भविष्यासाठी जमापुंजी केली पाहिजे। वृद्धपणी कष्ट करू म्हटले तरी जमत नाही। देवाने आपल्याला प्रत्येक अवयव दिलेला आहे, तो एक तर त्याच्या साधनेत खर्च करावा किंवा उत्तम प्रपंच करावा। प्रपंच आणि परमार्थ उत्तम करण्यासाठी तर हे अवयव आपल्याला दिलेले आहेत। हाताने ईश्वर सेवा व सत्कर्म करावे, संसारासाठी भरपूर काम करावे, संसारासाठी ते हात राबावेत। पायाने ईश्वराच्या मंदिरापर्यंत जावे, धावा ऐकल्यावर धावत जावे व संकट समयी एखाद्याला मदत करावी। त्याच पायाने रानात चालत जावे, शेतासाठी त्याच पायावर उभे राहावे, डोळ्याने त्याचे रूप पाहावे। तसाच आपला हात जगन्नाथ होण्यासाठी त्या हाताने सत्कर्म करणे, दान देणे हे हाताचे गुण आहेत। ओरिसातील बलभद्र, रुक्मिणी व श्रीकृष्ण यांच्या मूर्तीला हात नाहीत, तेव्हापासून ही म्हण प्रचलित झालेली आहे। या मूर्ती बनवणारा सुतार त्याने एक अट घातली होती, मी मूर्ती एकांतात तयार करेन, ज्यावेळी माझ्या एकांताचा भंग होईल त्यावेळी मात्र मी माझे काम बंद करीन। इकडे राणीला संशय आला, आतून आवाज तर होईना, हा मूर्ती करतोय की चालबाजी करतोय, म्हणून राजाला सांगून तिने दरवाजा उघडला। त्यावेळी फक्त मूर्तीचे हात करणे बाकी होते। सुताराने खांब थांबवले व तो निघून गेला। तेव्हापासून आपले हात जोडणे हाच जगन्नाथ झाला आहे। हाताने आपण चळवळ उभारू शकतो, हाताने पूजा करू शकतो, हाताने मदत करू शकतो, हाताने सत्कार्य करू शकतो, हाताने हात देऊ शकतो, हाताने हात जोडू शकतो, हाताने साखळी निर्माण करू शकतो, हाताने निर्देश करू शकतो। असा आपला हात जगन्नाथ असतो। एक भिकारी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे, मात्र तो मनात म्हणत असते, मला जर देव भेटला तर मी त्याला विचारीन मला असे का दिवस दिले आहेत। भेटला तर मी त्याला भरपूर भाकरी मागेन, भाजी भाकरी मागेन। पुन्हा त्याचा विचार बदलतो आणि म्हणतो भाजी भाकरीपेक्षा भरपूर पैसे मागेन, कोट्यावधी रुपये मागेन। पण पुन्हा मनात आले, हे पैसे ठेवणार कुठे? आपण तिजोरी मागूया, त्यासाठी घर मागूया। अरे पण मी घरात एकटाच कसा राहणार, त्यापेक्षा बायको मागूया। पुन्हा मनात विचार करतो, नुसती बायको मागून उपयोग काय, मुलेच मागूया, म्हणजे घराचे गोकुळ होईल। असा विचार करीत तो झोपला। देव त्याच्या स्वप्नात आला व देव म्हणतो, एकच काहीतरी माग, तुला काय मागायचं असेल ते मी तुला देणार आहे। तो म्हणाला, देवा मला मुले द्या। देव म्हणाला, त्याला बायको नको का? बरं बायको द्या। अरे पण त्याला घर नको का? बरे घर द्या। अरे पण घर चालवायचे म्हटल्यावर पैसा नको का? मग म्हणतो, देवा मला पैसाच द्या। यावर देव म्हणतो, पैसा मिळण्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यासाठी हात लागतात, देवा हातच द्या।
ते तर मी तुला आधीच दिले आहेत, असे म्हणून स्वप्नातला देव अदृश्य होतो. देवा देवा करीत तो उठतो. आता मनाशी विचार करायला लागतो, कष्ट करण्यासाठी हात लागतात, हेच महत्वाचे आहे. मी आता भरपूर कष्ट करेन, भरपूर पैसा कमावेन, घर बांधेन, बायको मुले संसार सुखी होईल. मात्र त्यासाठी मला कष्ट करावे लागतील. त्यासाठी मला देवाने हात दिलेच आहेत. थोडक्यात काय, तर आपला हा जगन्नाथ हेच खरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.